नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सुशील चितोळे सर, जे 2017 पासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्यातल्या त्यात ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर जास्त काम करतायत. त्यामुळे त्यांच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल, की एकंदर तो तुमचा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास? शाळा कुठली, मग कॉलेज कुठलं, या फील्डकडे कसं काय आलात, कुणाची प्रेरणा होती, काय सांगाल? ह्या फील्डकडे आज कारण म्हणजे आमचे वडील ऑलरेडी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहेत हं, हं, आणि माझे शिक्षण पहिली ते चौथी झाले आमच्या घरापाशी 14 नंबर शाळा नगरपालिकेची, हं, तेच झाले. परत तिथून पुढं 10वी पर्यंत झाले विटा स्कूल विटामध्ये हं. आणि 11वी-12वी झाले कराडला SGM कॉलेजला आणि डिग्री झाली इथं विट्यात आदर्श इन्स्टिट्यूटला. ओके. तर असा हा सगळा प्रवास हो. होता. बरोबर आहे. मग याच्यानंतर एक सगळ्यात एक स्ट्रगल असतो वेगळा, तो म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट नंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? नाही, आणि मी डिग्री झाल्यानंतर पहिले कुमार चौथीमध्ये विट्याला आर्किटेक्ट आहेत. हं, हं. जुने आहेत म्हणजे हो, हो. वयस्कर आहेत. हं. त्यांच्याकडे मी प्रॅक्टिस केलं 4-5 वर्ष त्यांच्याकडे होतो बरं. आणि आता 2 वर्ष झाली मी स्वतःचं ऑफिस चालू तर केलं. मग स्वतः सुरू केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? स्वतः सुरू केलेला प्रोजेक्ट म्हणजे तोंडोलीत होता. बरं. मग खेडेगावच आहे विट्यापासून मग थोड्या तो अंतरावरच आहे. अनुभव कसा होता तुमचा पहिल्या प्रोजेक्टचा? स्वतः फील्डवर आल्यानंतर हां, काही हां. गोष्टी वेगनवीन बघायला मिळतात हं, हं, हं. आणि आपण नुसतं ऑफिसमध्ये बसून जे काम करतो ते फील्डवर वर्केबल होतच असं नाही. जे बरोबर. साईटवर बघून पण आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. हं, हं, हं. वाह! मग त्याच्यानंतर आता या फील्डमधल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या फील्डमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर हो, आपण ज्याला अनस्किल्ड म्हणतो. जास्त हां. आहेत. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? कुशल कामगारासंग काम करण्याची रिस्क जास्त नाही. हं, आपल्याला जास्त समजावून सांगावं हं, लागत नाही. आपण थोडं सांगितलं त्याने समजून जातं. हं, अनुभवी हं. असतात त्यामुळे ते आपण जर थोडं जर सांगितलं तरी ते त्यातनं मार्ग काढतात आणि बरोबर. ते काम पूर्ण करतात. तसं ओके. अनस्किल्ड लेबर कसं आपण जेवढं सांगाल तेवढं त्यातून कमीच आहे. हं, आपण जेवढं सांगाल त्यात ते आणखीन चुका करतच असतात. हं, हं, असा हं. विषय आहे. दुसरा प्रश्न आहे असा की तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम करता. तर बऱ्याचदा कस्टमरकडनं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि हं. एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बसवून द्या किंवा पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? बजेट कस्टमरचं कमी असलं की नाही आपण जे आपण मटेरियल वापरणार आहे, हं, हं, त्यात काय आपण तडजोड करत नाही. हं, जे आपले चॉईस आयटम आहेत, हं, समजा प्लंबिंग मटेरियल असेल किंवा लाईट मटेरियल असेल किंवा फ्लोअरिंगचं असेल, हं, थोडी क्वालिटी कमी पण त्याचं अपीअरन्स आहे तो आपलं लक्झरियस असते ह्या हिशोबानेच आपण ते सिलेक्शन करतो. हं, हं, हं. जे चॉईस आयटम मध्ये आपण त्यात थोडं कॉस्ट कटिंग करतो. बरं. ह्यात आपले स्ट्रक्चरमध्ये आपण काय करत नाही. हं. पुढचा प्रश्न यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की या सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं हं. जरी तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून विचारलं, एक तरुण म्हणून विचारलं, तर तुमचं काय कुठल्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला साधायचा असेल तर? हं. विट्यात काय म्हटलं तर पहिला पार्किंग सोय कुठं केली पाहिजे. हं, आणि कसं असतं आज सोमवार आहे, मंडे आहे आज. हं. आज विट्याचा बाजार त्यामुळे ट्रॅफिक भरपूर असतं. त्यामुळे खेडेगावातल्या माणसांनी गाडी लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे बरोबर. तिथं पार्किंग सोय असेल तर खूपच छान. पार्किंगची समस्या तसं तर जगभर फार गंभीर होत चाललेली आहे. पण मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जरी पार्किंगची समस्या आपल्याला सोडवायची असेल तर? आपण जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा हं, आपण ह्याची आपण पार्किंग सोय केलीच पाहिजे. बरोबर. आणि नगरपालिकेने परमिशन देताना पार्किंग आहे का बघूनच परमिशन दिली पाहिजे. परमिशन दिली तर ती पाहिजे. वैयक्तिक पार्किंगचा प्रश्न तर मिटू शकतो. बरोबर आहे. आणि जर असं पब्लिक त्यासाठी मग पार्किंग स्पेस पाहिजेच. बरोबर. दुसरा एक प्रश्न असा आहे, की आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर त्याच्यात असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का, की ज्यात जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का? सुरुवातीच्या काळात जरा दडपण असतं, भीती असते. कधी हं. तंत्रज्ञानाची अडचण येते, कधी कामगारांची येते, कधी ब्लॅक कॉटन सॉइलची येते. कुठली अडचण येऊ शकते? तर अशी एखादी अडचण आणि त्यावर कशी मात केलीत? ब्लॅक कॉटनची आलती आम्हासनी. हं, आमचं काम चाललेलं सावंतपूर हं, किर्लोस्करवाडीचं. तिथं 8-9 फूट खड्डा जर काढला तर तिथं आम्हासनी धर लागली नव्हती. हं. शेवटी आम्ही पाईल्स निर्णय घेतला पाईल्स मारायचा योग्य. आणि कस्टमर पण झाले तयार पाईल्स मारण्यासाठी. बरोबर, बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तर हं. तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील निवडताना एक तर त्याची लवचिकता जास्त म्हणजे
ड्युरेबिलिटी जास्त पाहिजे हम्म, हम्म, हम्म. आणि करोजनला रेजिस्ट केलं पाहिजे बरोबर. आणि वेट टू लेंथ प्रोपोर्शन आपलं रेग्युलर पाहिजे, जास्त नको. बरोबर बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी आजपर्यंतच्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील आम्ही इथं वापरले, आता संभाजीनगरमध्ये साईट चालली अपार्टमेंटची, तिथं बरं. वापरलेला आहे. अच्छा, मग तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून, स्टील प्रोडक्ट चांगला आहे, एक नंबर आणि प्रोडक्ट सर्व्हिस आहे. म्हणून? सर्व्हिस आता सचिन भाई आहेतच, त्यामुळे काही विषय त्यामुळे नाही काय काळजी सर्व्हिसचा. नाही. बरोबर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर आता येत आहेत, तुमचे ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? माझा सल्ला एकच आहे की काम करताना प्रामाणिक करायचं, केलेल्या कामाचा मोबदला प्रामाणिकपणे घ्यायचा, वा, क्या असं बात माझं आहे. म्हणणं आहे. वा. सो हे होते इंजिनियर सुशील चितोळे सर, आणि त्यांनी फार फार महत्वाची गोष्ट सांगितली. जर आपण प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचा मोबदला सुद्धा तितक्याच प्रामाणिकपणे आपल्याला मिळतो, तेव्हा फसवाफसवी काही होत नाही. हा फार महत्वाचा सल्ला आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.